जय हिंद मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये सध्याच्या घडीला ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या सर्वच्या सर्व अपडेट आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याच्यामध्ये निश्चितपणाने शिक्षक भरतीकरिता जी गुड न्यूज आहे ती गुड न्यूज बघणार आहे। पुढच्या याद्यांच्या संदर्भामध्ये नेमकी काय अपडेट आहे, नवीन जे काही न्यूज बुलेटिन आलेला आहे त्या संदर्भामध्ये देखील माहिती बघणार आहोत। आणि ज्या शिक्षकांची ऑलरेडी निवड यादी लागलेली आहे परंतु त्यांचे काउन्सिलिंग बाकी आहे, त्यांनी नेमकं काय करायचं आहे, त्यांना जॉइनिंग कधीपर्यंत मिळू शकते त्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की पुढच्या याद्यांच्या संदर्भामध्ये नेमकी सद्यस्थिती काय आहे। आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे आचारसंहिता लागल्या कारणाने म्हणजे लोकसभेची आदर्श आचारसंहिता लागल्या कारणाने सर्व जे काही प्रोसेस होती ती ठप्प झाली होती। परंतु ज्या उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या उमेदवारांना थोडासा दिलासा मिळाला होता की ज्या लोकसभेच्या क्षेत्रामधल्या मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे त्या ठिकाणी जॉइनिंग देता येऊ शकते, अशा प्रकारे केंद्रीय इलेक्शन कमिशनने या ठिकाणी परवानगी दिली होती। परंतु त्याचा फार जास्त फायदा जे आहे निवड झालेल्या उमेदवारांना होऊ शकला नाही, कारण अजून तरी जे आहे त्याचा फायदा कोणत्याही जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना झालेला नाही, कारण कोणाचीही निवड अजून झालेली नाही, म्हणजे काउन्सिलिंग झालेली नाही। त्याचा परिणाम फक्त कालच्या तारखेला निश्चितपणाने आपण सांगू शकतो की हिंगोली जिल्हा परिषदमध्ये काउन्सिलिंगची प्रोसेस पार पडलेली आहे। म्हणजे त्या इलेक्शन कमिशनच्या परवानगीचा फायदा जर का कुणाला झाला असेल तर ते केवळ आणि केवळ हिंगोली जिल्हा परिषद या ठिकाणी निवड झालेले जे नवनियुक्त शिक्षक आहे त्यांना झालेला आहे। आणि त्या सर्वांचं या ठिकाणी आपण आपल्या वतीने अभिनंदनच करतो आहोत की शेवटी तुमचं काउन्सिलिंग झालेलं आहे आणि तुम्हाला तुमच्या ज्या शाळा आहेत त्या मिळालेल्या आहेत। प्राथमिक माहिती अशी मिळत आहे की त्यांना आठवड्याभरामध्ये जॉइनिंग आणि त्याच्यानंतर जे आहे त्यांची ट्रेनिंग लागलीच स्टार्ट होऊन जाणार आहे। ही एक चांगली गोष्ट आहे, चांगलं पाऊल आहे जे की हिंगोली जिल्हा परिषदेने उचललेलं आहे। पुढच्या याद्यांच्या संदर्भामध्ये नेमकं काय, त्याची सद्यस्थिती काय आहे, कोणती यादी लागणार आहे, हाच प्रश्न मॅक्सिमम मुलांच्या मनामध्ये आहे। कारण 2,10,000 हे उमेदवार आहेत ज्यांचं सिलेक्शन होऊ शकलेलं नाही आणि बाकीचे जे काही उमेदवार आहेत ज्यांची निवड झालेली आहे ते जवळपास 11,000 आहे। आता बाकीच्या मोस्टली जे मेजॉरिटी उमेदवार आहेत त्यांचा एकच प्रश्न आहे की पुढची यादी कधी लागणार आहे, कोणती लागणार आहे। तर बघा, ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनचा रिप्लाय होता त्याला अनुषंगून जर का आपण बघितलं तर 20 मे 2024 महाराष्ट्रामधल्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे। त्यानंतरही भारतभरामध्ये जे आहे 1-2 टप्पे या ठिकाणी राबवले जाणार आहेत, परंतु महाराष्ट्रामधली जी आचारसंहिता आहे लोकसभा इलेक्शनची ती संपून जाणार आहे 20 तारखेला। म्हणजे 21 मे पासून आपली जी काही शिक्षक भरती आहे पूर्ववत पद्धतीने चालू ठेवायला कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही, ही एक चांगली गोष्ट आहे। आता मध्यंतरी जे आहे 2 दिवसापूर्वी निश्चितपणाने शिक्षक भरतीवरती काही काळासाठी संकट आलेलं आपल्याला पाहायला मिळालं, कारण मुंबई विभाग, कोकण विभाग आणि नाशिक विभाग या तिन्ही विभागाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीकरिता आदर्श आचारसंहिता या ठिकाणी लागू करण्यात आलेली होती। आणि त्याचं जे इलेक्शन आहे प्रत्यक्ष मतदानाची डेट आहे 10 जून आणि मतमोजणी 13 जून अशी ठेवण्यात आली होती। याचा अर्थ 13 जून पर्यंत आपल्याला काहीच करता येणार नव्हतं। जरी 2-3 विभागामध्ये जरी आचारसंहिता राहिली तरी देखील आपल्याला यादी लावण्यासाठी निश्चितपणाने त्याचा अडथळा निर्माण झाला असता। परंतु गुड न्यूज ही आहे की खऱ्या अर्थानं ही शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असल्या कारणाने सध्या जे आहे शाळांना सुट्ट्या आहे आणि शाळांना सुट्ट्या असल्या कारणाने जे शिक्षक मंडळी आहे ती आपल्या गावी गेलेली आहे। त्यामुळे मतदानाचा टक्का निश्चितपणाने कमी झाला असता किंवा बरेचसे शिक्षक जे आहे आताच आपण गावाकडे आलेला आहोत, आता कशाला मतदानाला तिकडे जायचं आहे एका कामासाठी, या कारणाने मतदान करण्यासाठी गेले नसते। ही गोष्ट शिक्षक भारती यांच्या लक्षात आल्या कारणाने त्यांनी कोर्टामध्ये केस दाखल केली होती। त्याचबरोबर इलेक्शन कमिशनला या ठिकाणी निवेदन देखील दिलं होतं की ही जी भरती हे जे इलेक्शन आहे ते तुम्ही डिले करा। आणि कालच्या तारखेला या ठिकाणी कोर्टाचा निकाल देखील आलेला आहे की निश्चितपणाने यांची जी डिमांड आहे ती योग्य आहे। सुट्ट्यांमध्ये या प्रकारच्या निवडणुका होता कामा नये।
म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केली होती शिक्षक भरतीच्या वतीने की ही जी निवडणूक आहे जूनच्या एंडिंगला ठेवण्यात यावी आणि ती जी मागणी आहे ती ग्रँट करण्यात आली आणि त्याच्यामुळे कालच्या तारखेला इलेक्शन कमिशनने एक पत्र इश्यू केलं आणि त्या पत्राच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आम्ही तात्पुरत्या काळासाठी जे आहे या तिन्ही विभागाची मुंबई, कोकण, नाशिक या तिन्ही विभागाची निवडणूक जी आहे पोस्टपोन करत आहोत, डिले करत आहोत। याचा अर्थ काय आहे, शिक्षक भरतीवर आलेलं जे छोटंसं संकट होतं काही काळासाठी का होत नाही ते आता टळलेलं आहे। म्हणजे 21 तारखेच्या नंतर याद्या लावण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडचण या ठिकाणी शिल्लक राहिलेली नाही। काही जणांच्या मनामध्ये प्रश्न असेल की विविध प्रकारच्या कोर्ट केसेस या ठिकाणी चालू असताना याद्या लागतील किंवा लागणार नाही, तर एक गोष्ट आपल्या सर्वांसाठी चांगली ही आहे की केसेस बरेचसे चालू आहे। वेगवेगळ्या माध्यमाचे, वेगवेगळ्या कॅटेगरीचे बरेचसे केसेस या ठिकाणी चालू आहे कोर्टामध्ये। मग ते औरंगाबाद हायकोर्ट असेल, नागपूर असेल, मुंबई असेल किंवा आपलं सुप्रीम कोर्ट असेल, परंतु कोणत्याही कोर्टाने या ठिकाणी पुढच्या याद्यांकरिता किंवा जी यादी लागू झालेली आहे म्हणजे जी यादी पब्लिश झालेली आहे त्या याद्यांवर स्टे दिलेला नाही। याचा अर्थ पुढची जी प्रोसेस आहे ती करायला काहीच अडचण नाही, फक्त प्रोसेस जी काही करायची आहे ती न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून करण्यात यावी अशा प्रकारे या ठिकाणी कोर्टाने सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये जर का प्रश्न असेल की कोर्ट केसेसमुळे पुढची यादी लागेल का, तर त्याचं उत्तर आहे येस, 100% पुढची जी यादी आहे ती लागण्याकरिता कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी नाही। आता महत्त्वाचा प्रश्न आहे की पुढची यादी जी आहे कोणती असेल, विथ इंटरव्ह्यूची असेल की हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंडची असेल। आता त्या संदर्भामध्ये ऑथेंटिक माहिती तर नाहीये, कारण कालच्या तारखेला जे न्यूज बुलेटिन या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्या न्यूज बुलेटिन मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत। त्या गोष्टी मी तुम्हाला अगोदर सांगतो, त्यानंतर आपण डिस्कस करूया की नेमक्या कोणत्या प्रकारच्या याद्या लागू शकतात। बघा या ठिकाणी न्यूज बुलेटिन मध्ये जी पहिली सूचना आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की राज्यातील विधान परिषदेच्या कोकण विभागामधील शिक्षक व पदवीधर तसेच नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम 8/5/24 रोजी प्रसिद्ध झाला होता व तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली होती। त्यातून शिक्षक पदभरतीसाठी सूट देण्यासाठी शासनाने 10/5/2024 रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता। दरम्यान सदर निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे असे भारत निर्वाचन आयोगातील दिनांक 14च्या प्रेस नोट मध्ये नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे विधान परिषद निवडणूक संबंधी आदर्श आचारसंहितेचा अंमल आता लागू राहणार नाही, म्हणजे अंमल नाहीये, म्हणजे आदर्श आचारसंहिता आता लागू राहिलेली नाहीये। त्यामुळे शिक्षक नियुक्ती संदर्भामधील यापूर्वी दिलेल्या सूचनाप्रमाणे तातडीने कारवाई सुरू करण्याच्या सूचना सर्व शिक्षण अधिकारी व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आलेल्या। या संदर्भामध्ये सर्व शिक्षण अधिकारी यांना स्प्रेडशीटद्वारे म्हणजे गुगल शीट जी आहे माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून याचा आढावा 1 आठवड्यामध्ये आयुक्त स्तरावरून घेतला जाणार आहे। याचा अर्थ काय होता की ही जी आचारसंहिता लागू झाली होती विधान परिषदेची, त्यामुळे मुंबई, नाशिक आणि कोकण या विभागामध्ये जे नवनियुक्त शिक्षक आहेत त्यांच्या काउन्सिलिंगचा देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला होता, कारण लोकसभेच्या निवडणुका तिकडे पार पडल्या परंतु या आचारसंहितेमध्ये त्यांची काउन्सिलिंग होत नव्हती। आता त्याही उमेदवारांना या ठिकाणी सुटकेचा या ठिकाणी निश्वास टाकलेला आहे त्या उमेदवारांनी, कारण त्यांची काउन्सिलिंग देखील होऊ शकते जर त्यांनी व्यवस्थितपणाने पाठपुरावा केला आणि प्रयत्न केला तर। यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून शासन प्रशासन स्तरावर अनेक अंतर्गत प्रक्रिया सुरू आहेत, त्याबाबत ठळक निष्पत्ती घडेल त्याप्रमाणे बुलेटिन निर्गमित केले जाणार आहे। म्हणजे आम्ही इंटरनली जे काही प्रोसेस आहे ती करत आहोत। आता यावरून एक गोष्ट लक्षात आलेली नाहीये की पुढची यादी ही हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंडची असेल की विथ इंटरव्ह्यूची असेल। आता खऱ्या अर्थाने दोन्ही गट जे आहेत आपल्या शिक्षक भरतीमध्ये, एक कन्व्हर्टेड राऊंडची प्रतीक्षा करणारा, एक मुलाखतीची प्रतीक्षा करणारा, या दोघांची ही इच्छा आहे की आमचा जो राऊंड आहे तो पहिल्यांदा लागायला पाहिजे। दोन्ही आपले आपले जे दावे आहेत ते करताना आपल्याला दिसत आहेत, परंतु जर शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा केला, प्रशासनातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना जर का व्यवस्थितपणाने आपली बाजू मांडली तर निश्चितपणाने मला असं वाटतं की दोन्हीच्या दोन्ही ज्या याद्या आहेत ॲट अ टाइम लावायला काहीच हरकत नाही। आता ही काही मी अतिशयोक्ती सांगत नाही, 2019ला ज्यावेळेस याद्या लागल्या होत्या त्यावेळेस दोन्हीच्या दोन्ही याद्या हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेडची यादी आणि विथ इंटरव्ह्यूची यादी ही ॲट अ टाइम लागलेली आहे। त्याच्यामुळे असं होणं हे काही अतिशयोक्ती ठरणार नाही।
त्यामुळे फक्त गरज आहे योग्य पद्धतीने पाठपुरावा करण्याची। त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की दोन्ही गटामधले जे काही सुज्ञ व्यक्ती आहेत, ज्यांना नियमाचं माहिती आहे की नियम नेमके काय आहेत आणि ज्यांची भाषाशैली ही चांगली आहे, त्या लोकांनी माननीय आयुक्त महोदय असेल किंवा जे प्रशासनिक अधिकारी आहे, जे की पवित्र पोर्टलचं पूर्ण टेबल सांभाळतात, त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यांना कन्व्हिन्स करावं। कारण अजूनही आपल्याला आचारसंहिता हटायला जवळपास 5-6 दिवसांचा कालावधी बाकी आहे। तोपर्यंत जर का आपण त्यांना कन्व्हिन्स केलं आणि त्यांनी जर त्या पद्धतीने इंटरनली काम सुरू केलं, तर निश्चितपणाने आपल्याला आठवड्याभरामध्ये पुढची जी यादी आहे ती पाहायला मिळू शकते। फार जास्त कालावधी त्याला लागणार नाही। आता एक महत्त्वाचा प्रश्न काही जणांची या ठिकाणी जे आहे त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी देखील करण्याची इच्छा आहे की पुढे जे आहे हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंड आहे त्याला प्रेफरन्सेस द्यावा लागेल किंवा द्यावा लागणार नाही। तर ॲज पर रूल खऱ्या अर्थाने प्रेफरन्सेस द्यावे लागतील हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंडसाठी। आता त्याच्या पाठीमागचं कारणही असंच आहे की समजा एखाद्या कॅटेगरीच्या जनरलला कोणत्या तरी एका आस्थापनेमध्ये, कारण एवढ्या 1760 आस्थापना आहे, या एवढ्या आस्थापनेमध्ये जर का एकाही ठिकाणी एका कॅटेगरीच्या जनरलला जागा नसेल परंतु हॉरिझॉन्टलला जागा आहे, उदाहरणार्थ माजी सैनिकला जागा आहे, स्पोर्ट्स पर्सनला आहे, आणि ती जागा जर भरली नाही तर आता ती जी जागा आहे जनरलला येणं आवश्यक आहे। आणि साहजिक आहे ती सेम जागा याच्या पूर्वी जो जनरल उमेदवार आहे त्या कॅटेगरीचा त्याला दाखवली गेली नसणार आहे। कारण काय की त्यावेळेस ती जी जागा आहे त्या कॅटेगरीच्या जनरलला नव्हती आणि तो उमेदवार जनरलचा आहे। त्यामुळे त्यांना प्रेफरन्सेस देणं हे नियमानुसार बंधनकारक आहे। जर त्या पद्धतीने प्रेफरन्सेस नाही आले तर पुढे त्याच्या संदर्भामध्ये कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते। आता ॲज पर रूल तर अशा पद्धतीने आहे। आता आयुक्त महोदय आणि प्रशासनिक अधिकारी जे निर्णय घेतील ते आपण तुमच्यापर्यंत मांडू, परंतु आपल्याला जेवढं कळत आहे, मला जेवढं समजतं आहे, त्यावरून मी तुम्हाला या गोष्टी सर्व अगोदर स्पष्ट करत आहे। कारण आपण अशा छोट्या मोठ्या चुका करायला या ठिकाणी शासनाला प्रशासनाला भाग पाडतो आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्ट केसेस पडतात। तसं होऊ नये, भरती ही पारदर्शी व्हावी ही तुम्हा आम्हा सर्वांची जी इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणेच ही जी भरती आहे ती पार पडायला पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने ही जी विथ इंटरव्ह्यूची यादी आहे ती 1ली ते 12वी या वर्गासाठी लागणं अपेक्षित आहे। कारण यांच्यामध्ये देखील 2 गट आपल्याला निर्माण झाल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। परंतु विथ इंटरव्ह्यूची यादी माझ्या माहितीप्रमाणे 1 ते 8ची आणि 9 ते 12ची अशी वेगवेगळे लागणार नाही। विथ इंटरव्ह्यू म्हटल्यावर 1ली ते 12वीचीच यादी लागायला पाहिजे। हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड म्हटलं तर ती देखील यादी जी आहे 1ली ते 12वी याच वर्गाची लागायला पाहिजे। अन्यथा याच्यामध्ये जे आहे भरपूर टप्पे पडताना आपल्याला दिसेल आणि टप्पे हे कोणत्याही उमेदवाराच्या दृष्टिकोनातून चांगले नाही। कारण आता ही जी आचारसंहिता आहे विधान परिषदेची ती पुढच्या महिन्यामध्ये लागेल, त्याच्यानंतर पुढचा महिना पूर्ण आचारसंहितेमध्ये जाईल, त्यानंतर 20 जुलै नंतर पुन्हा एकदा जे आहे दुसऱ्या विभागाच्या विधान परिषदेच्या आमदारांची मुदत संपणार आहे। म्हणजे त्यावेळेस त्यांचं देखील आचारसंहिता लागणार आहे। त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये कदाचित विधान परिषदेची जी निवडणूक आहे ती होऊ शकते, म्हणजे त्याची आदर्श आचारसंहिता 1-1.5 महिने चालेल। त्याच्यानंतर जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या देखील इलेक्शन्स या ठिकाणी पेंडिंग आहे, त्यांचीही आचारसंहिता लागेल। म्हणजे आचारसंहिता ही आपल्या या पूर्ण पुढच्या 6-7 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने लागणार आहे आणि ही आचारसंहिता आपल्यासाठी अतिशय घातक आहे। त्याच्यामुळे आपण आपले जे काही टप्पे आहेत जेवढ्या लवकरात लवकर कंप्लीट करून घेऊ तेवढं आपल्या सर्वांसाठी हे बेटर असणार आहे। त्यामुळे 1ली ते 12वीचे पूर्णच्या पूर्ण राऊंड घेणं हे अत्यंत आवश्यक आहे। त्याच्यानंतर जे आहे ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे परंतु अजून काउन्सिलिंग बाकी नाही आणि ज्या जिल्हा परिषदेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाही, त्या ठिकाणच्या निवड झालेल्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी एकत्र येऊन आपल्या आपल्या परीने पाठपुरावा करणं आवश्यक आहे। आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी असेल किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल यांना भेटणं, यांना निवेदन देणं आणि त्यांना कन्व्हिन्स करून लवकरात लवकर काउन्सिलिंग करून घेणं हे त्या जिल्ह्यामधल्या उमेदवारांचं आद्य कर्तव्य आहे। अन्यथा जे आहे उशीर जर होत राहिला तर निश्चितपणाने काही ना काही वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आपल्याला येताना दिसत आहे। कारण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जे आहे आंतरजिल्हा बदली आणि जिल्हा अंतर्गत बदली यासाठी पात्र असलेले जे कार्यरत शिक्षक आहे त्यांच्या संघटना देखील ॲक्टिवेट होताना आपल्याला दिसत आहे। बऱ्याच शिक्षक संघटनांचं मत आहे की अगोदर आंतरजिल्हा बदली करावी, अगोदर जे आहे प्रमोशन करून घ्यावं, अगोदर जे आहे जिल्हा अंतर्गत बदली देखील करण्यात यावी। असं जर होत राहिलं तर निश्चितपणाने आपली जी काही जॉईनिंग आहे निवड झालेल्या उमेदवारांची ती लांबत राहणार आहे। तसं होऊ नये म्हणून आपल्या आपल्या स्तरावरून जर का योग्य असलेले उमेदवार समोर केले
योग्य असलेले म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्याला कायद्याचं नॉलेज आहे, ज्याला जे आहे भरतीची नियमावली माहिती आहे आणि ज्याची भाषाशैली चांगली आहे, अशा उमेदवारांना समोर करून या ठिकाणी शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटीगाठी घेणं, त्यांना निवेदन देणं आणि त्यांना कन्व्हिन्स करणं की लवकरात लवकर काउन्सिलिंग करण्यात यावी, हेच एकमेव उपाय या ठिकाणी आहे आणि त्याचं आदर्श उदाहरण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। कालच्या तारखेला हिंगोली जिल्हा परिषद मध्ये काउन्सिलिंग पार पडलेली आहे। सर्वच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी जॉइनिंग देण्यात आलेली आहे। असंच सर्व जिल्हा परिषदामध्ये नगरपालिकेमध्ये होऊ शकतं, त्यासाठी गरज आहे थोडासा पुढाकार घेण्याची। आणि हो, 21 तारखेच्या नंतर पुढच्या याद्या लावण्याकरिता एकत्र येणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे। जे सुज्ञ लोक आहेत त्यांनी थोडासा पुढाकार घ्यावा आणि चांगल्या चांगल्या लोकांना एकत्रित घेऊन एक शिष्टमंडळ बनवून निश्चितपणाने आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचावं, अशी मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो, जेणेकरून लवकरात लवकर पुढचे जे राऊंड आहे ते व्हायला पाहिजे।